श्रीराम सेवा समिती, राजाराम मंदिर, भक्तिधाम, बद्री झिरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीनं श्री श्री 108 महंत संत श्री तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली करणखेडा तालुका नंदुरबार इथं दिनांक 20 ते 22 जानेवारी दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। उत्सवाच्या सभा मंडपाचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं। अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निमित्त मागील वर्षाप्रमाणे यंदाही श्री 108 महंत संत श्री तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम विजय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सुंदरदा तालुका नंदुरबार येथील गणपती मंदिरापासून शोभायात्रेनं महोत्सवाला सुरुवात होईल। शोभायात्रेचा समारोप करणखेडा चौफुली इथं महोत्सव स्थळी होईल। याच ठिकाणी श्रीराम महायज्ञ व हरिराम हरे कृष्णा नाम संकीर्तन होईल। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे। दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण खगेंद्र महाराज यांचं प्रवचन, रात्री 8:30 वाजेपासून राजस्थानातील भजन गायक अनिल नागौरी यांच्या भजन संध्या कार्यक्रम होईल। 21 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सुंदरकांड पाठाचं आयोजन करण्यात आलंय। रात्री 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत श्री श्री 108 महंत संत श्री तारादास बापू महाराज यांचा सत्संग होईल। तर 22 रोजी सकाळी संत महंत आशीर्वचन व आरती होऊन महाप्रसाद वितरण करण्यात येईल। भाविकांनी 3 दिवसीय श्रीराम महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन श्रीराम सेवा समिती, राजाराम मंदिर, भक्तिधाम, बद्री झिरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय।